व्हिडिओ याच्यातून मिळालेली माहिती। मॅडमने आम्हाला एक टॉपिक दिला होता, ध्येय निश्चित कसे करावे। तर ध्येयाविषयी थोडंसं बोलते। ध्येय विना साध्य करणे कठीण असते व आपलं ध्येय आपल्याला माहीत असणे गरजेचं असते। जर आपल्याला ध्येय माहिती नसेल तर अस्तित्व पण नसते, आपली किंमत शून्य असते। आपलं ध्येय जर माहीत नसेल तर आपण एक गोल सर्कल भोवती फिरत असतो, आपले आयुष्य हे चक्राभोवती फिरत असते, पण कधी त्या सर्कलमध्ये उडी मारण्याची हिंमत होत नाही, कारण आपण आपले ध्येय एका मनाच्या खोलीत बंद करून ठेवलेले असते, ते कधी उघडण्याची हिंमत करत नाही। समाज काय म्हणेल या दृष्टिकोनातून फिरत असतो, पण आपण मनात एक ध्येय ठेवून त्याचा पाठलाग केला तर आपल्याला आयुष्याला वळण लागू शकते। ध्येय एकच असले पाहिजे आणि ते एकच म्हणजे एकच पाहिजे। जर एक नसेल तर मन स्थिर नसते, ध्येय सिद्ध होऊ शकत नाही। म्हणून ध्येय आपण असं ठेवा की ध्येय प्राप्त केल्याशिवाय थांबू नका, कारण हे शुभ वेळ आहे। सध्या आपल्यासाठी सर्व गोष्टी अनुकूल आहे। धीट व्हा, भिवू नका। केवळ आपल्याला धर्मग्रंथात ईश्वराला अभि असे विशेषण लावण्यात आले आहे। आपल्याला अभि म्हणजे निर्भय झाले पाहिजे, म्हणजे आपले काम पूर्ण होईल, म्हणून ध्येय असणे गरजेचं आहे। ध्येय साध्य करताना आपल्या मनाशी एक कालावधी ठरवला पाहिजे। या कालावधीत ध्येय पर्यंत पोहोचवणं दुपटीने तिपटीने आपल्या क्षमतेनुसार वाढू शकतो। ध्येय कधीच एकट्याने साध्य होत नाही, त्याला आपल्यासोबत मग आपल्याबरोबर व आपल्या गरजेनुसार अनेक जण प्रत्यक्ष अप्रत्यक्षही असावेत। गरजेप्रमाणे त्यांनी सल्ला, मार्गदर्शन व पाठबळ द्यावे, त्यामुळे आपले नेतृत्व सर्वांना दिसेल, स्थापित होईल। ध्येय मिळवण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी कमालीची चिकाटी हवी, प्रचंड इच्छाशक्ती हवी, खूप मनोबल हवे। चिकाटीचा साधक म्हणत असतो, मी समुद्र पिऊन जाईन, माझ्या इच्छाशक्तीने पर्वत चूर्ण होऊन जाईल। असल्या तऱ्हेचे तेज आपल्या तऱ्हेचे इच्छाशक्ती बाळगली पाहिजे। खूप कठोर साधना करून तुम्हाला हे ध्येय प्राप्ती झालीच पाहिजे। ध्येय नसल्यास आपल्याला आपले आयुष्य शून्य असते, हे मला कळत आहे, त्याच्यामुळे माझे नुकसान झाले हे मी कबूल करत आहे। सुविचार एक, सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागते, क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा।